नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं चॅनल ॲडमिशनवालावरती. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बेस्ट गव्हर्नमेंट डिप्लोमा पॉलिटेक्निक कॉलेजेस इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील काही बेस्ट डिप्लोमा पॉलिटेक्निक महाविद्यालय. हा व्हिडिओ बनवताना मी महाविद्यालय घेतलेत, परंतु रँकिंग वाईज ते घेतले नाहीत. तुमच्या पसंतीप्रमाणे कॉलेजेसचा क्रम वेगवेगळा लागू शकतो, म्हणून मी ह्याला रँकिंग केलेलं नाही. काही कॉलेजेस निवडलेले आहेत, त्यांचे कट ऑफ काढलेले आहेत. ते कट ऑफ मात्र काढताना फक्त फर्स्ट राऊंडचाच मी विचार केलेला आहे. सेकंड आणि थर्ड राऊंडचे कट ऑफ मी घेतलेले नाही आहेत. आणि काही विशिष्ट कॅटेगरीमधले ओपनचेच फक्त घेतलेले आहेत. कॅटेगरी वाईज कट ऑफ देणं मला शक्य झालं नाही, पण हरकत नाही. सगळ्यांचे कट ऑफ अवेलेबल आहेत. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलंच होतं की कट ऑफ कसे पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला ते अत्यंत सोपं जाईल. दुसरी गोष्ट, लवकरच आपली मुदत संपते, दिलेलं एक्सटेन्शन संपते फॉर्म भरण्यासाठी 21 आणि 22ला. तसेच 24 आणि 25ला मेरिट लिस्ट येण्याची शक्यता आहे, परंतु मला वाटतं एखादा एक्सटेन्शन अजून मिळेल. जर मिळालंच तर उद्या आपण त्याबाबत चर्चा करूया. आपल्या या मेन विषयाकडे आत्ता वळूया आपण आणि करूया व्हिडिओला सुरुवात. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पाहूया, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे सगळ्यांना माहिती आहे. कॉलेज वेल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज. ह्याचा जर मागच्या वर्षीचा कट ऑफचा आपण विचार केला तर कॉम्प्युटरसाठी तुम्ही SD, आपण इथून पुढे SD आणि OSD म्हणू. SD म्हणजे होम डिस्ट्रिक्ट, OSD म्हणजे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. तर ओपनचा कट ऑफ तुम्हाला SD साठी होम डिस्ट्रिक्टसाठी 92.60, तर OSDसाठी 94.40 होता. TFWसाठी 96.20, तर EWSसाठी 90.40 इतके मार्क्स तुम्हाला किमान हवे आहेत या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी. दुसरी एक हार्डकोर ब्रँच आपण बघितली. जनरली मी व्हिडिओमध्ये एक ब्रँच सॉफ्टकोर आणि दुसरी हार्डकोर घेतलेली आहे. जिथे ब्रँच अवेलेबल नाही तिथे पर्यायी ब्रँच मी घेतलेली आहे. तर मेकॅनिकलचा विचार केला तर SD साठी 90.20, OSDसाठी 92.20, TFWसाठी 92.20, तर EWSसाठी 60.40 इतका मार्कांचा कट ऑफ मागच्या वर्षी होता. 1957चं कॉलेज आहे. पार्ट टाईम डिप्लोमा कोर्सेससुद्धा या कॉलेजला अवेलेबल आहेत. प्लेसमेंट बेस्ट आहे. तुम्हाला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि लायब्ररी इथे पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं कॉलेज आपण पाहूया. तर पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबादचं. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. मागच्या वर्षीचा जर आपण कट ऑफ केला तर कट ऑफचा विचार केला तर कॉम्प्युटरसाठी SD साठी 93.80, तर OSDसाठी 92.60, 94.40 होता TFWसाठी, तर 86.40 होता EWSमधनं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल. तर मेकॅनिकलचा जर विचार केला तर होम डिस्ट्रिक्टसाठी 89.20, तर अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी 89.80 हा कट ऑफ होता. 91.20 हा TFWसाठी कट ऑफ होता. तर 66.40 इतक्या कमी मार्कांवरती सुद्धा EWSमधनं या महाविद्यालयामध्ये प्रवेश झाले होते. 1955चं कॉलेज आहे. इथे सुद्धा तुम्हाला पार्ट टाईम डिप्लोमा कोर्सेस ही अवेलेबल आहेत. प्लेसमेंट ओके आहे. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या कॉलेजला तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचं महाविद्यालय आहे VJTI. हे पण सर्वांना माहीत असलेलं वेल नोन कॉलेज आहे. गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. मागच्या वर्षीचं जर आपण कट ऑफचा विचार केला तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा आपण इथं विचार करूया. कॉम्प्युटर नसल्यामुळे SD 88.20, तर OSD 91.40, 91% हा TFWसाठी कट ऑफ होता. तर 54.40 इतक्या कमी टक्क्यावरती EWSवाल्याने इथे ॲडमिशन घेतलं होतं, मिळालं होतं. पुढचा आपण विचार करूया मेकॅनिकल ब्रँचचा. तर SD साठी 91.20, तर OSDसाठी 54.40, TFWसाठी 93.60 इतके मार्क इथे हवेत. तर EWSमध्ये तुम्ही 67%वरतीही या महाविद्यालयात ॲडमिशन घेऊ शकाल. 1887चं खूप जुनं कॉलेज आहे आणि इथं तुम्हाला सक्तीचं मॅन्डेटरी इंडस्ट्रियल इंटर्नशिप ही करायला लागू शकते. बेस्ट प्लेसमेंट आहेत. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला इथे मिळेल. एक वेल नोन कॉलेज आहे. पुढचंही एक वेल नोन कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक. त्याच्या स्टेटसचा आपण विचार केला तर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. मागच्या वर्षीचे कट ऑफ आपण पाहूया. कॉम्प्युटरसाठी SD 92%, OSD होता, परंतु त्यांच्या मेरिट नंबरमध्ये फरक होता. TFWS 93.40, तर EWS 63.80 मार्कांवरती ॲडमिशन मिळालं होतं. मेकॅनिकलचा जर आपण विचार केला तर होम डिस्ट्रिक्टसाठी 90%, अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी 90.60, तर 91.40 इतके मार्क्स हवे होते. TFWSसाठी 84.40 वरती मागच्या वर्षी EWSमधनं या महाविद्यालयामध्ये प्रवेश झाले होते. 1980चं कॉलेज आहे. बेस्ट पॉलिटेक्निक अवॉर्डही त्यांना 2001 साली मिळालं होतं. प्लेसमेंट ओके आहेत. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, लायब्ररी आणि लॅब तुम्हाला इथे मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. मागच्या वर्षीच्या कट ऑफचा विचार केला तर ITHD
92.20, OSD 88%, तर TFWS 92.40, EWS पहिल्या राऊंडला अलॉटमेंट झालं नव्हतं, दुसऱ्या राऊंडला अलॉटमेंट झालं होतं. जसं की मी सांगितलं, पहिल्या राऊंडचेच फक्त मी कट ऑफ इथे घेतलेले आहेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडचे कट ऑफ घेतलेले नाहीत. मेकॅनिकलचा विचार केला तर होम डिस्ट्रिक्टसाठी 85.80, तर 86% OSDसाठी कट ऑफ होता. 91.20% TFWSला ॲडमिशन मिळालं होतं, तर EWSमधून 80.80चा कट ऑफ मागच्या वर्षी होता. 1961चं कॉलेज आहे, क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला इथे मिळेल, प्लेसमेंट ओके आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूयात, PL गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. कॉम्प्युटरचा जर आपण कट ऑफचा विचार केला तर SD 92%, तर OSD 90%वरती कट ऑफ होता मागच्या वर्षी. TFWSमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 91.40च्या पुढे आपल्याला मार्क्स हवेत. EWSमध्ये 88% हा कट ऑफ मागच्या वर्षीसाठी होता. मेकॅनिकलचा जर आपण विचार केला तर मेकॅनिकल ब्रँचमधून SD 87.60%, OSD 85.80, TFWसाठी 92.60%, तर EWSमधून 63%वाल्यांनाही ॲडमिशन मागच्या वर्षी मिळालं होतं. कॉलेजचा विचार केला तर 1956चा कॉलेज आहे. प्लेसमेंटबद्दल अधिक माहिती नाही, परंतु ओके प्लेसमेंट असाव्यात. पुढचा महाविद्यालय आपण बघूया, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड. हे महाविद्यालय गव्हर्नमेंट आहे. मागच्या वर्षीचा जर कट ऑफचा आपण विचार केला, गव्हर्नमेंट ॲफिलेटेड कॉलेज आहे. कॉम्प्युटरचा आपण विचार करूयात कट ऑफचा, तर 91.20% SD साठी, तर 91.80 हा अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी कट ऑफ होता. TFWसाठी 93.20 आणि 78.60 हा EWSसाठी कट ऑफ होता. मेकॅनिकल ब्रँचचा जर आपण विचार केला तर होम डिस्ट्रिक्टसाठी 84.80, तर 86.67 इतका OSDसाठी कट ऑफ होता. 90.80 TFWसाठी. EWSचं सीट अलॉटमेंट नव्हतं झालेलं. 1957चं जे कॉलेज आहे, कॉलेज लाईफ चांगली इथे आहे, इथे प्लेसमेंट ओके आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या महाविद्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं कॉलेज आहे, पुढचं कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचं. हेही एक वेल नोन कॉलेज आहे, गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. मागच्या वर्षीचा कट ऑफ बघूया, सिव्हिलला SD मध्ये 90%, तर 95.80 हा OSDसाठी कट ऑफ होता. TFWSमधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर 93.40च्या पुढे मार्क्स हवे. 73.20% इतका कट ऑफ होता मागच्या वर्षी EWSसाठी. पुढची ब्रँच आपण त्यांची बघूया, मेकॅनिकल. तर मेकॅनिकलसाठी होम डिस्ट्रिक्टसाठी 89.60 हा कट ऑफ होता, तर 90.20 हा OSDसाठी कट ऑफ होता. TFWSसाठी 93.20, तर EWSसाठी 68 इतका कट ऑफ खाली आला होता. हे कॉलेज 1955ला सुरू झाला डिप्लोमा तिथे, परंतु हे 1947चं महाविद्यालय, जुनं महाविद्यालय, सर्वांना माहिती आहे याच्याबद्दल. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लेसमेंट बेस्ट आहे तिथे. पुढचं महाविद्यालय आपण बघूया, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगरचं गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. मागच्या वर्षीचे जर कट ऑफचा विचार केला तर कॉम्प्युटरसाठी SD साठी 91%, तर 91.20% इतका OSDचा कट ऑफ होता. TFWचा कट ऑफ 91.40, तर 75% हा EWSचा कट ऑफ होता. मेकॅनिकल ब्रँचचा जर विचार केला तर होम डिस्ट्रिक्टसाठी 86%, तर 82.60% अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी कट ऑफ होता. TFWचा विचार केला तर 87.20 इतका कट ऑफ मेकॅनिकलसाठी होता, तर 75% मार्क्स EWSसाठी आपल्याला हवेत या महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी. 1990चं महाविद्यालय आहे, त्याच्याबद्दल प्लेसमेंटबद्दल फारशी इन्फॉर्मेशन अवेलेबल झाली नाही. पुढचं कॉलेज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे, वेल नोन कॉलेज आहे. कदाचित मुलं याला वरचा क्रमांकही देतील. जसं की मी सांगितलं, ही रँकिंग नाही, तुमच्या हिशोबाने तुमच्या आवडीनुसार कॉलेज मागे पुढे होतील. मी फक्त तुम्हाला त्यांचे कट ऑफ आणि थोडीशी जेवढी देऊ शकेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, जे की महाविद्यालय लिस्टमधली सर्वच महाविद्यालय चांगली आहेत. SD जर विचार केला, कॉम्प्युटरचा नॉन मायनॉरिटीचीही ब्रँच तिथे आहे. नॉन मायनॉरिटीचे आपण कट ऑफ बघूयात, 88.80, OSDसाठी 92.20 एवढा जास्त होता, तर TFWसाठी 93%, EWS 72.20 तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत होतात. मेकॅनिकलचा जर आपण विचार केला तर होम डिस्ट्रिक्टसाठी 84%, तर 89.40 हा OSDसाठी कट ऑफ होता. 88% TFWसाठी, तर 41.80 EWSचा इतका खाली कट ऑफ आला होता मेकॅनिकलसाठी. 1960चं कॉलेज आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, प्लेसमेंट बेस्ट आहेत. पुढचं महाविद्यालय शासकीय तंत्रनिकेतन ठाणे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे हे कॉलेज आहे गव्हर्नमेंट. मागच्या वर्षीचा जर आपण कट ऑफचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर कॉम्प्युटरसाठी 89.20%, होम डिस्ट्रिक्टवाल्यांना, तर अदर दॅन होम डिस्ट्रिक्टवाल्यांना 84.80% मार्क्स हवेत. TFWसाठी 89.80 हा कट ऑफ होता, तर 49.60 EWSसाठी कट ऑफ होता. आपल्याला इथे EWSचा फायदा लक्षात येत असेल. मेकॅनिकलसाठी आपण SD साठी 82.20%, तर OSDसाठी 83.40% कट ऑफ होता. TFWसाठी 88.40, तर EWSचे सीट अलॉटमेंट झालं नव्हतं किंवा विद्यार्थी मिळाले नसतील. पुढच्या राऊंडला ॲडमिशन झाले असतील कदाचित. 1985चं कॉलेज आहे, गुड इन्फ्रास्ट्रक्चर इथे मिळेल, प्लेसमेंट ओके आहेत. पुढचं महाविद्यालय चला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसारीचं, जे की नवीन कॉलेज आहे तसं म्हणायला बाकीच्या कॉलेजच्या तुलनेमध्ये. गव्हर्नमेंट कॉलेज आहे,
कॉम्प्युटरचा जर आपण कट ऑफचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर 87.60 एस डीसाठी म्हणजे होम डिस्ट्रिक्टसाठी, तर अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी 90.40 इतका कट ऑफ होता. TFWसाठी 89.60 तर EWसाठी 78.20 इतका कट ऑफ होता. मेकॅनिकलचा जर आपण विचार केला तर 83.60 हा होम डिस्ट्रिक्टसाठी, तर 86.60 हा OSDसाठी कट ऑफ होता. TFWसाठी 87% मार्क्स हवेत, तर EWSमधून 84.50% कट ऑफ गेला होता. कॉलेजचा जर विचार केला तर 2008चं जसं मी म्हटलं की नवं कॉलेज आहे. इथल्या प्लेसमेंटबद्दल ओके आपण म्हणूया. पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव. गव्हर्नमेंट कॉलेज आहे. मागच्या वर्षीच्या कट ऑफचा जर विचार केला तर ओपनसाठी 90%, तर OSDसाठी 87.20%, 89.60% TFWसाठी, तर 70.20% EWSसाठी कट ऑफ होता. मेकॅनिकलचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर SD साठी 85.80, तर 80.60 हा OSDसाठी होता, तर TFWसाठी 83.60 आणि 77.60 इतका EWSसाठी कट ऑफ मागच्या वर्षी होता. 1960चं कॉलेज आहे. फॅकल्टी ते चांगली आहे असं कळतंय. प्लेसमेंट ओके आहे. चला पुढचं महाविद्यालय बघूया. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूरचं कॉलेज आहे. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, त्या परिसरामधलं चांगलं कॉलेज. कॉम्प्युटरचा कट ऑफचा विचार केला तर 88.80, तर OSDसाठी 89.20 इतका कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो. TFWचा विचार केला तर 92.80, तर 76.40 EWSचा कट ऑफ मागच्या वर्षीचा होता. मेकॅनिकलचा विचार केला तर 88% SD साठी, तर 85.80% OSDसाठी, 86.80% TFWसाठी, तर 77.60 हा EWSचा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता. यावर तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला किती मार्क्स हवेत या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी. 1914चं कॉलेज आहे. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, प्लेसमेंट ओके. पुढचं महाविद्यालय आहे कुसरोवाडिया. ॲडेड विंगचा फक्त आपण विचार करूया तर हे गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितला तर सिव्हिलचा आपण बघूया, कॉम्प्युटर अवेलेबल नसल्यामुळे. तर HD साठी 78.60, तर OSDसाठी 85%, TFWसाठी 86.20, तर EWSसाठी 68.80 इतका सिव्हिलचा कट ऑफ होता. तर मेकॅनिकलचा विचार केला तर 85.60 SD साठी आणि OSDसाठी 84.60 होता. 85% TFWसाठी, तर EWS जागा अलॉट झाली नव्हती फर्स्ट राऊंडला. विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचा विचार केला तर 1938चं कॉलेज आहे. प्लेसमेंट चांगले आहेत, तुम्हाला इथं चांगलं कॉलेज जीवन मिळेल. पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळ्याचं. गव्हर्नमेंट कॉलेज आहे. मागच्या वर्षीचा जर कट ऑफचा आपण विचार केला तर कॉम्प्युटरसाठी 85.20% SD साठी, तर 88.80% OSDसाठी, 87.40% TFWसाठी आणि 76.40 EWSचा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता. मेकॅनिकल ब्रँचचा विचार केला तर 81.80 हा होम डिस्ट्रिक्ट आणि 85% हा OSD म्हणजे अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी कट ऑफ होता. 84.80 TFWसाठी, तर 82.20 हा EWSसाठीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता. 1960चं कॉलेज आहे. प्लेसमेंटबद्दल फार मोठी इन्फॉर्मेशन अवेलेबल होऊ शकली नाही. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक उस्मानाबाद पुढचं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. गव्हर्नमेंट कॉलेज आहे, परिसरातलं चांगलं कॉलेज. कॉम्प्युटरचा जर विचार केला तर 84.80%चा कट ऑफ होता. OSDसाठी 86.20, तर TFWसाठी 87.40, EWSसाठी 74.40 इतके मार्क्स हवेत. मेकॅनिकलचा विचार केला तर 78% SD साठी, OSDसाठी 82.60, TFWS 81.80, तर 53.20 EWSसाठी कट ऑफ मागच्या वर्षीचा होता. 1984चं कॉलेज. प्लेसमेंटबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी पुढचं कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेज, परिसरातलं चांगलं कॉलेज. कट ऑफचा जर विचार केला तर कॉम्प्युटरचा कट ऑफ 81.60 होम डिस्ट्रिक्टसाठी, तर 79.60 अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी होता. 86.40 TFWसाठी, तर 78.40 EWSचा कट ऑफ गेला होता मागच्या वर्षी. मेकॅनिकल ब्रँचचा विचार केला तर 85.40 ओपन SD साठी, तर OSDसाठी 79.40, TFWसाठी 83.60, तर EWS 64.40पर्यंत कट ऑफ गेला होता. 1961चं कॉलेज. प्लेसमेंट ओके आहे. आणि शेवटचं महाविद्यालय बघूया. बाटूचंच डिपार्टमेंट म्हणूया आपल्याला. तर बाटूचेच युनिव्हर्सिटी मॅनेज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. कॉम्प्युटरचा जर विचार केला तर 85.60 SD साठी, तर OSDसाठी 82.20 इतका कट ऑफ होता. 83.60 TFWसाठी, तर EWSसाठी 94.20 इतका कट ऑफ होता. केमिकल ब्रँचचा जर विचार केला तर 81.40 हा SD साठी म्हणजे होम डिस्ट्रिक्टसाठी, तर अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी 84.20 इतका कट ऑफ होता. 80.80 TFWचा कट ऑफ होता, तर EWSसाठी 75.20 इतके मार्क्स हवे आहेत. 1982ची संस्था आहे.
प्लेसमेंट ओके आहे. तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया इथे. अजून काही कॉलेजेस राहिले असतील माझ्याकडनं मला कमेंट्समध्ये सुचवा. काही नवीन माहिती तुमच्याकडे असेल तर तीही कमेंट्समध्ये द्या, जेणेकरून आपण विद्यार्थ्यांना ती माहिती शेअर करू. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आता येऊ घातलेले जे आपल्याला पुढची जी स्टेप आहे याच्यानंतर मेरिट लिस्टनंतर आपलं जे कॉलेज सिलेक्शन करायचे त्यावेळेस विद्यार्थ्यांना मदत होईल. आपल्याला अजूनही व्हिडिओ हवा असेल, अजून पुढचे कॉलेजेस हवे असतील, एक मध्यम मार्कांसाठी म्हणजे 70 ते 80, आपण हे 85पर्यंत बघितले, 70 ते 82पर्यंतच्या मार्कासाठीचे महाविद्यालय आपल्याला हवे असेल तर सांगा, आपण तोही व्हिडिओ बनवू. थांबूया इथे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जाता जाता मी एक छोटीशी रिक्वेस्ट आपल्याला करेल, कृपा करून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आवडला असेल तर शेअर करायला प्लीज विसरू नका, ज्याने विद्यार्थ्यांचा जर फायदा होत असेल तर जरूर शेअर करा. थँक्यू.